मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन कोर्टात म्हणत असतो की मी हा पण आरोप केला आहे की साक्षी शिकरे त्या खुनाच्या रात्रीबद्दल खोटं बोलत आहे. त्यांनी शिवानी नावाची एक खोटी साक्षीवर उभी केली होती आणि कोर्टात मी ते प्रूव्हही केलं आहे. मग मला कोर्टाला हे म्हणायचं या सर्व गोष्टींची शिक्षा मधुमनच काय मिळतं आहे. मग तो पवारला म्हणतो, पवार तुमचं अजूनही समाधान झालं दिसत नाही आहे की माझे क्लायंट मधुभाऊ यांना बेल मिळाली पाहिजे. अर्जुन पुढे म्हणतो की माझ्याकडे अजून एक असा पॉईंट आहे की विलास हा आश्रमाच्या जागेसाठी आला होता आणि ती जागा महिपतला पाहिजे होती आणि सध्या महिपत जजला पैसे देण्याच्या केसमध्ये अडकला आहे. एकदाच महिपत चिडतो. मग अर्जुन कोर्टाला म्हणतो, आता कोर्टाला अंदाज आला असेल की महिपत किती मोठा गुन्हेगार आहे आणि यातून एक कळते की मधुभाऊ किती साधे आणि डिसेंट आहेत. आरोप अजून सिद्ध पण झाला नाही तरी ते जेलमध्ये आहेत आणि आपण एका सिनियर नागरिकाला अजून किती दिवस कोर्टात जेलमध्ये ठेवणार आहोत. मी त्यांच्यातर्फे ग्वाही देतो की ते रोज पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी देतील, पण आता मी जे पुरावे सादर केलेत त्या कारणामुळे त्यांना बेल मिळायला हवी असं म्हणून तो कोर्टाला थँक्यू म्हणतो. त्यावेळेस त्याला सायलीचं बोलणं आठवतं की मी फक्त दिवाळीपर्यंत आहे, दिवाळीनंतर मी माझ्या माणसांकडे निघून जाईल. इकडे जज म्हणतात की कोर्ट थोड्या वेळाने सुरू होईल. इकडे सुभेदारांच्या घरी सायली देवीजवळ जाते आणि देवी यायला म्हणते, माझा अर्जुन सरांनी विश्वास तोडला आहे पण माझा तुझ्यावर फार विश्वास आहे. मधुबनच्या सुटकेचे सगळे मार्ग बंद झालेत. तूच कौल दिला होता ना मागे, म्हणून माझा तुझ्या पूर्ण विश्वास आहे की ती मधुबनला सोडवशील. पण माझा एवढा नाईलाज झाला आहे की मी काहीच करू शकत नाही. असं काहीतरी संकेत दे मला की माझं मन शांत होईल. इकडे जज पुन्हा कोर्टामध्ये येतात आणि म्हणतात, दोन्ही बाजूंची आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर आणि सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे हे कोर्ट मधुकर पाटील यांना जामिनावर सोडायचे आदेश देतं. आणि हे ऐकताच अर्जुन, रविराज, चैतन्य फार खुश होतात आणि बाकीची पार्टी मात्र खूप घाबरते. प्रिया तर जाम घाबरते कारण तिला माहिती आहे मधुभाऊ सुटले तर आपण खोटे आहोत हे सगळ्यांना कळेल. जज मात्र मधुभाऊंना म्हणतो, पण मधुभाऊंना पनवेल सोडता येणार नाही आणि सर्व तारखांना कोर्टात हजर राहावं लागेल. अर्जुन त्यास होकार देतो. चैतन्य अर्जुनला मिठीच मारतो. मधुभाऊ पण रडायला लागतात. इकडे सुभेदारांच्या घरी देवी आईच्या डोक्यावरचं फुल पडतं हे बघतात सायली फार खुश होते. ती कल्पनाला म्हणते, आई देवी आईने मला ना कौल दिला आहे. कल्पना म्हणते, बघ मगाशी तू किती अस्वस्थ होतीस, आता किती खुश झाली आहेस. मग सायली म्हणते, काय करणार आई, लेकीची काळजी आहे ना, वडिलांसाठी हळू होणारच. तुम्ही म्हणाला तसंच झालं आहे. गेले आणि माझं मन खरंच शांत झालं आणि आता देवीने कौल पण दिला आहे. मागच्या वेळेससुद्धा देवी आईने मला मंदिरात असाच कौल दिला होता. याचा अर्थ मधुभाऊंची लवकर सुटका होणार आहे. मग कल्पना म्हणते, अगं नक्कीच, अर्जुन प्रयत्न करतोय ना, तो काहीही करेल. तो जग इकडचं जग तिकडे करेल. त्याने एकदा ठरवलं ना की मग बघ काही होऊ शकतं. आणि आता आपल्याकडे खरेदी वेळ आली आहे. इकडे कोर्टाच्या आवारात मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, जावे बापू तुमच्यामुळे मला आयुष्य मिळालं आहे. जगायचं कसं हे विसरलो होतो मी. फक्त सालीसाठी मी म्हणा दाखवायचं, पण आतून पुरता कोरमडलो होतो मी. आज माझी सुटका झाली आणि किती वर्षांनी मी मोकळा श्वास घेणार असं म्हणून ते अर्जुनला हात जोडतात. अर्जुन म्हणतो, आज मधुभाऊ असं कसं करताय, तुम्ही तुमच्या लेखासमोर हात जोडले असते का. चैतन्य पण त्यांची गंमत करतो, तुम्ही तसे हातावर जोडले ना तर हे बेलचे पेपर मी कोर्टावर वापस देऊन टाकेल ना. मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ आता रडायचं नाही, आता फक्त आणि फक्त आनंदी राहायचं. उद्या सकाळी मी पोलीस स्टेशनला येतो, ते डॉक्युमेंट जे फॉर्मॅलिटी आहे आपण कंप्लीट करू. तुमच्या रिलीज पेपर सह्या झाल्या की मी तुम्हाला घेऊन आपल्या घरी जातो आणि हे तुमची बेल म्हणजे सायलीला माझ्यातर्फे एक सरप्राईज गिफ्ट आहे. तेवढ्या रविराज पण येतो आणि अर्जुन म्हणतो, अर्जुन अभिनंदन, कॉंग्रॅट्स. अर्जुनही म्हणतो, थँक्यू सिनियर, हे सगळं तुझ्याकडनं शिकलो आहे मी. मग अर्जुन पुन्हा मधुर म्हणतो, मधुभाऊ उद्या सकाळी येतो मी आणि उद्या तुमची दिवाळी तुमच्या माणसासोबत साजरी करा. आणि तेवढ्याच प्रिया अर्जुनला बघते आणि ती एवढी घाबरली असते, अर्जुनला ते कळतं. इकडे महिपत आणि साक्षी बाहेर येतात. अर्जुन शिकला म्हणतो, शिकरे कुठे पळताय आणि पेढ्यांचा बॉक्स कुठं आहे. आश्रमात तुम्ही पेढे वाटलेत ना, चला आता पनवेचं तोंड गोड करा. आता फायनली मधुबाईची सुटका झाली. चैतन्य काय म्हणतो, अरे अर्जुन आपण के जिंकलो ते कसे पेढे वाटतील, आपण वाटले पाहिजे ना. मग साक्षी चिडते. साक्षी म्हणते, तुम्ही काहीही करा, किती स्वप्न बघा, पण तुझ्या स्वप्नाची वाढ कशी लावायची ते आम्ही बघू. महिपती म्हणतो, जास्त सोडू नका,
मी जर पेन टोचती ना तर तुमचा फुवा फुटून जाईल. अर्जुनही त्याला म्हणतो, मी तुम्हाला त्या दिवशी पेढे भरवेल ज्या दिवशी मी कोर्टात सिद्ध करेल की विलास चकून साक्षीने केला आहे आणि मधुभाऊ निर्दोष आहे. आणि मग लगेच अर्जुन त्याला म्हणतो, ठीक आहे, जा तुम्ही घरी जा, मी घरी पेढ्यांचा बॉस पाठवतो आणि तुमच्या हाताने एकमेकांना पेढा भरवा. इकडे गाडीमध्ये अर्जुन चैतन्यला म्हणतो, मला फिलिंगच कळत नाही यार, फायनली मी ते केलं जे साईडला हवं होतं. मी कसा केसला उशीर केला असता राव. मग चैतन्य म्हणतो, यार तू नाही केलं, तुझ्या डोक्यात पण ही कल्पना नव्हती, मीच तुला बोललो. अर्जुन म्हणतो, जाऊ दे यार, प्रेम आणि भीती ह्या अशा गोष्टी आहेत की माणूस त्यामुळे वीक होतो. मी असं काही करणार नाही की आता इथून पुढे सायलीला दुःख मिळेल. आता मधुभाऊ सुटले की सायली त्यांच्यासोबत निघून जाईल. पण ठीक आहे, त्या हसत जातील ना आणि त्यांच्या चेहऱ्याचं हसूच हे माझ्यासाठी समाधान असेल. मी या सर्व गोष्टी सहन करेल, कदाचित यालाच प्रेम म्हणत असतील. चैतन्य म्हणतो, बाप रे बाप, खूप फिलॉसॉफी जाणतो रे, सर उद्याचं प्लॅनिंग पण करायचं आपल्याला. इकडे सुभेदारांच्या घरी सायली एवढी खुश असते की ती काय करून काय नाही असं वागत असते. कल्पना तिला बोलून म्हणते, वा आज काय उत्साह आला आहे बघ कॉल मिळाल्यानंतर. असंच कायम हसत राहा सायली. तेवढ्यात अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो, आई मम्मा माझं अभिनंदन कर. ती म्हणते, हो केसचा निकाल तुझ्या बाजून लागला दिसतो. तो म्हणतो, हो केसचा निकाल आपल्याच बाजूला लागला आहे, माझं तोंड गोड कर. कल्पना सायलीलासुद्धा गोड देते. मग सायली त्याचं अभिनंदन करते. आणि इथे आजचा भाग संपतो मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण बघितलं की खूप घडामोडी घडल्या आणि अखेर सायलीला जे हवं होतं ते अर्जुनने करून दाखवलं. यालाच म्हणतात प्रेम. आता उद्याच्या भागात बघायचं आहे की जेव्हा मधुभाऊ खरंच घरी येतील ती आता अर्जुनला काय रिॲक्शन देत आहे. कारण ती अर्जुनला खूप चिडली होती आणि तिने अर्जुनशी बोलणंही बंद केलं आहे. तिथे थांबतो मी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि उद्याच्या भागासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. भेटूया पुढच्या भागामध्ये.